नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण उज्जैन ते पूर्णा असा रेल्वेने प्रवास करणार आहोत। आपली गाडी भगत की कोठी काचीगुडा एक्सप्रेस आहे। आपण उज्जैन येथे खूप घाईने रेल्वे पकडली, त्यामुळे आपल्याला तेथे व्हिडिओ करता आला नाही। आपण आता सिहोर येथून पूर्णा येथे जाणार आहोत। तर चला मंडळी, हा आपण प्रवास पाहूया। अशा प्रकारचं हे शिहोरचं रेल्वे स्टेशन आहे। शिहोर हा मध्य प्रदेशमधील जिल्ह्याचं ठिकाण आहे। या ठिकाणी कुबरेश्वर धाम, प्रदीप मिश्रा यांचं या ठिकाणी कुबरेश्वर धाम यांचं मंदिर आहे। या ठिकाणी पूर्ण देशातून या ठिकाणी लोक कुबरेश्वर धाम येथे दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे या रेल्वे स्टेशनचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। उज्जैनला लोक आले की शिहोरला येतात आणि कुबरेश्वर महादेवाचं दर्शन घेतात। अशा प्रकारचं ही शिहोर नगरी। या ठिकाणी सद्यस्थितीला 2 प्लॅटफॉर्म आहेत। आपली गाडी आता भोपाळच्या दिशेने निघालेली आहे। भोपाळ इथे या गाडीला थांबा दिलेला नाही। ही गाडी भोपाळला स्किप करून राणी कमलापती रेल्वे स्टेशनला थांबते। मध्य प्रदेशमध्ये आपल्याला सगळीकडे सोयाबीनची शेती दिसते। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे ऊसाची, इतर धान्याची शेती दिसते, तसं मध्य प्रदेशमध्ये जर पाहायला लागलं तर संपूर्ण भाग हा सोयाबीनच्या शेतीने भरलेला दिसतो आपल्याला। त्यामुळे पूर्ण पठारी भागामध्ये आपल्याला सगळीकडे सोयाबीन दिसतं। महाराष्ट्रामध्ये ज्वारी, गहू, इतर पीक घेतले जातात, तसं मध्य प्रदेशमध्ये जास्त सोयाबीनचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं। आणि खंडवा, इटारसी या भागामध्ये खूप मोठं जंगल आपल्याला पाहायला मिळतं। ओंकारेश्वरला जाताना तर आपल्याला खूप मोठं जंगल पाहायला मिळतं। त्या घाटामध्ये तासनतास गाड्यामध्ये थांबलेल्या असतात आणि कधीकधी तर 8-9 तास त्या ठिकाणी जाम लागतो। त्यामुळे वाहनं निघणं खूप अवघड होतं। अशा प्रकारचा हा पूर्व घेत आपली गाडी आता भोपाळच्या दिशेने निघालेली आहे। हे आहे भोपाळ रेल्वे स्टेशन। या ठिकाणी भगत की कोठी काचीगुडा एक्सप्रेसला थांबा दिलेला नाही। ही गाडी आता सरळ पुढे राणी कमलापती रेल्वे स्टेशन येथे थांबणार आहे। भोपाळच्या प्लॅटफॉर्मला स्किप करून आपली गाडी पुढे निघालेली आहे। अशा प्रकारचं हे भोपाळचं रेल्वे स्टेशन आहे। मध्य प्रदेशची राजधानी म्हणून भोपाळ ओळखलं जातं। या ठिकाणी संपूर्ण गाड्यांचा थांबा असतो। राजधानी एक्सप्रेस असेल, दुरांतो एक्सप्रेस असेल, या सगळ्या गाड्यांचा या ठिकाणी थांबा असतो। आणि या भगत की कोठी काचीगुडा एक्सप्रेसला या ठिकाणी थांबा दिलेला नाही। अशा प्रकारचं 4 नंबरचा प्लॅटफॉर्म स्किप करून आपली गाडी पुढे निघालेली आहे। महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन पाहिले तर प्रत्येक रेल्वे स्टेशनला आपल्याला खूप गर्दी दिसते। आणि हे तर राजधानीचं ठिकाण असूनही भोपाळमध्ये सध्या आपल्याला गर्दी तेवढी म्हणावी तशी दिसत नाही। नाहीतर मुंबईला गेलं, पुण्याला गेलो तर आपले रेल्वे स्टेशन हे पॅक दिसतात। पण भोपाळ येथे आपल्याला म्हणावी तशी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। अशा प्रकारचं आपलं हे भोपाळ रेल्वे स्टेशन स्किप करून आपली गाडी पुढे निघालेली आहे। ही जी समोर आपल्याला रेल्वे दिसत आहे ती नागपूर जयपूर एक्सप्रेस आहे। महाराष्ट्र ते राजस्थान जोडण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाचं काम करते। ही गाडी भोपाळ मार्गे आपल्याला जयपूरला घेऊन जाते आणि या गाडीचं रेकशेअरिंग नागपूर अहमदाबाद या गाडीसोबत। आणि ह्यामध्ये आपल्याला तेलाचा टँकर दिसत आहे। आपण आता राणी कमलापती रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत। राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे भारतातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणची संपूर्ण व्यवस्था ही प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी खूप साफसफाई आपल्याला पाहायला मिळते। खूप असं छान प्रकारे हे रेल्वे स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे।
आपली गाडी आता राणी कमलापती येथून पुढे निघालेली आहे. या ठिकाणी भोपाळ ते राणी कमलापती या मार्गावर मेट्रोचंही काम जोरात आपल्याला सुरू दिसत आहे. हा वरी जो पूल आहे तो मेट्रोचा पूल आहे आणि वरून आपल्याला मेट्रोची लाईन दिसत आहे. अशा प्रकारचं हे भोपाळ शहर पार करून आपण आता पुढच्या मार्गाला जात आहोत. आपली गाडी आता इटारसी मार्गे, इटारसी, खंडवा, अकोला या मार्गे आपली गाडी नांदेड, पूर्णा नांदेड या मार्गाने जाणार आहे. भोपाळ आणि राणी कमलापती हे रेल्वे स्टेशन एका शहरामध्ये येतात. भोपाळ रेल्वे स्टेशनचा भार कमी करण्यासाठी राणी कमलापती रेल्वे स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे ढग दाटून आलेली आहेत आणि आपली गाडी आता या पावसामध्ये इटारसीच्या दिशेने निघालेली आहे. आपण समोर पाहू शकता असा मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामध्ये आपली भगत की कोटी काचीगुडा एक्सप्रेस इटारसीच्या दिशेने धावत आहे. हा नर्मदापुरमचा घाट सेक्शन आहे. या ठिकाणी पूर्ण जंगल आणि डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि या जंगलातून डोंगरातून आपली रेल्वे वळण घेत घेत हा घाट आणि हे जंगल पार करून आपल्याला इटारसीपर्यंत नेण्याचं काम करणार आहे. हा निसर्गाचा आनंद आपण घेऊयात. पलीकडे एक ट्रॅक, अलीकडे एक ट्रॅक, पलीकडे येणाऱ्या गाड्या, आपली इकडे जाणाऱ्या गाड्या. अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आता पूर्ण निसर्गाचा आनंद घेऊयात.
या ठिकाणी जे आपल्याला ह्या जाळ्या लावलेल्या दिसत आहेत ते प्राणी ट्रॅकवर येऊ नये यासाठी ह्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. खूप वन्य प्राणी, हरणं, दुसरे वन्यजीव हे ट्रॅकवर येतात आणि रेल्वे आली की या ठिकाणी धडक लागून मरण पावतात. त्यांच्यासाठी हा ट्रॅक बंद करून वरच्या साईडला हा उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे. प्राणी त्या उड्डाणपुलावरून पलीकडच्या साईडला जातील. दोन्ही साईडनं पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या मधून आपली रेल्वे चाललेली आहे. त्यामुळे प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय रेल्वेने प्राण्यांसाठी हा ब्रिज तयार केलेला आहे. म्हणजे भारतीय रेल्वे हे प्राण्यांसाठीही खूप मोठं असं काम करते. कारण आपण त्यांच्या भूमीमध्ये वावरत आहोत. जंगल हे प्राण्यांचं घर असतं आणि या प्राण्यांच्या घरातून आपला हा रेल्वे ट्रॅक निघालेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी रेल्वे अशा प्रकारे जाळ्या लावण्याचं काम करते, ज्यामुळे प्राण्यांचं संरक्षण होतं. या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारच्या जाळ्या इकडेही लावलेल्या आहेत. आणि आता आपली गाडी घाटामध्ये प्रवेश करत आहे. आपण खाली पाहू शकता खालच्या साईडनं ट्रॅक जात आहे आणि आपला ट्रॅक वरच्या साईडला आहे आणि पलीकडे पूर्ण डोंगर. या ठिकाणी रेल्वेची पूर्ण सुरक्षा व्यवस्था, जंगलामध्ये रेल्वेची सुरक्षा करण्यासाठी अशा प्रकारे टावर तयार करून या ठिकाणी गस्त करण्यात येते. या पूर्ण जंगलातून आपली आता रेल्वे निघत आहे. याही ठिकाणी अशा प्रकारे ब्रिज तयार करण्यात आले आहे. प्राण्यांना ये जा करण्यासाठी अशा प्रकारचे खूप ठिकाणी ब्रिज तयार करण्यात आलेले आहे. आपण समोर पाहू शकता निसर्गाचं हे अथांग सौंदर्य आपल्या समोर उभारलेलं आहे. पूर्ण डोंगराईमध्ये आपल्याला पूर्ण हिरवळ दिसत आहे. हे प्रत्यक्ष डोळ्याने पाहताना एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो आणि मनाला अशी शांतता मिळते. बस आता नुकताच पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडून आता हिरवळीला एक वेगळाच रंग आलेला आहे आणि या निसर्गाच्या रंगामध्ये डुंबण्याचा आनंद एक वेगळाच असतो. सूर्य हा मावळतीला जात आहे आणि या निसर्गाचं सौंदर्य अजून खुलून आपल्याला दिसत आहे.
काय हिरवळ आहे. काय निसर्ग आहे. वा बघा, झूम झूम करून आपण आपल्याला पलीकडचा डोंगर दिसतोय. वाव, काय दृश्य दिसत आहे आपल्याला. पलीकडचा डोंगर, अलीकडचा डोंगर. आपल्याला जेवढं झूम करता येतं तेवढं आपण झूम करून आपल्याला तुम्हाला दाखवत आहोत. इथून पाहू शकता आपण पूर्ण जंगल. वाव, झूम इन झूम आउट, एवढं झूम होतं आपल्याकडे. नर्मदा नदी याच डोंगरातून, या जंगलातून वाहत गुजरातकडे जाते आणि इथून ओंकारेश्वरला जाते आणि ओंकारेश्वरहून पुढे गुजरातकडे जाते. पलीकडे आपण पाहू शकता त्या ठिकाणी बोगदा आहे आणि त्या पलीकडून येणाऱ्या गाड्या त्या बोगद्यातून इकडे येतात आणि आपलीकडे आता बोगद्याच्या साईडला जाणार आहे. अशा प्रकारे भारतीय रेल्वे पूर्ण जंगलातून, घाटातून आपल्या निसर्गाच्या सानिध्यातून घेऊन जाण्याचं काम करते. आपण इटारशीहून भोपाळकडे गेलो की आपल्याला त्या बोगद्यातून आपली गाडी येते आणि जाताना आपली गाडी साईडनं जाते. अशा प्रकारचा हा ट्रॅक, हे निसर्ग सौंदर्य आणि हा इथे घाट. हा बोगदा आपल्याला पलीकडून दिसत आहे. थोड्या अंतरापुरता हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. या घाट सेक्शनमध्ये गाड्यांना स्पीड लिमिट दिलेलं आहे, त्यामुळे या घाटामध्ये गाड्या दमानं चालतात. 100-130च्या स्पीडनं या घाटामध्ये गाड्या चालत नाहीत. आपल्याला खाली दिसत आहे ती नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीवर रेल्वेचे खूप मोठा असा ब्रिज आपल्याला दिसत आहे. 1, 2, 3 ब्रिज हे रेल्वेचे ब्रिज आहे.
नर्मदा नदी या पूर्ण जंगलातून या घाटातून वाहत ही अशीच ओंकारेश्वरला पुढे जाते. राजधानी एक्सप्रेस नर्मदापुरम. हे नर्मदापुरम रेल्वे स्टेशन आहे. नर्मदा नदीच्या काठावर हे गाव असल्यामुळे या ठिकाणच्या ह्याला नर्मदापुरम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि येथून ही नर्मदा नदी पुढे ओंकारेश्वरला वाहत जाते. ओंकारेश्वर येथे खूप मोठा असा डॅम आहे आणि पुढे तशीच गुजरातकडे वाहत जाते. हे नर्मदापुरमचं रेल्वे स्टेशन. या ठिकाणी 2 प्लॅटफॉर्म आहेत. अशा प्रकारचं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं नर्मदापुरम रेल्वे स्टेशन. आणि आपली गाडी आता इटारसीच्या दिशेने पुढे निघालेली आहे. आपली गाडी आता इटारसी जंक्शन येथे जात आहे. इटारसी हे या मार्गावरचं खूप मोठं असं रेल्वे जंक्शन आहे. आणि या जंक्शनमध्ये प्रवेश करताना आपल्याला समोर हनुमानाचं मंदिर दिसतं. हे हनुमंताचं मंदिर खूप असं प्रसिद्ध आहे. येथे जे पण रेल्वे येते त्या रेल्वेतील लोक या हनुमानाचं आधी दर्शन घेतात. प्रत्येक लोको पायलट या हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे गाडी येत नाही. या ठिकाणचं हे असं प्रसिद्ध असं हनुमंताचं मंदिर आहे. आपण त्या साईडनं पाहूयात. हे आहे हनुमानाचं मंदिर. ओम हनुमतये नमः. आपल्याला दिसत असतील समोर हनुमान. अशा प्रकारचं हे इटारसीचे हनुमान मंदिर. नागपूर इंदोर वंदे भारत एक्सप्रेस. आपली गाडी आता इटारसी जंक्शन येथून पुढे निघालेली आहे. हे इटारसीचं रेल्वे स्टेशन. या ठिकाणी आपली गाडी 10 मिनिट थांबली आणि या ठिकाणी आपलं ऑनलाईन मागवलेलं जेवण खाणार. अशा प्रकारचं हे इटारसी जंक्शन रेल्वे स्टेशन. या ठिकाणी सर्व गाड्यांचा थांबा असतो. या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन जेवण पण मागवता येतं. या मार्गावरचं एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन म्हणून इटारसी जंक्शनला ओळखलं जातं. या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस असतील, दुरांतो एक्सप्रेस, सुपरफास्ट सर्व गाड्या या ठिकाणी थांबा घेतात. आपण आता इटारसीमधून आता पुढे व्हिडिओ करणार आहेत. आपण आता झोपण्याची तयारी करणार आहोत. आपण दिवसभर प्रवास करून थकलेलो आहोत. आता आपण झोपून आता सकाळी जिथे गाडी जाईल तिथून आपला पुढचा व्हिडिओ स्टार्ट होईल.
आपली गाडी आता मरसूल रेल्वे स्टेशन येथे आहे. या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंगसाठी थांबवण्यात आलेलं आहे. समोरून येणारी गाडी ही तिरुपती ओखा एक्सप्रेस आहे. ती गाडी इथून क्रॉस होणार आहे. या गाडीमुळे आपल्याला इथे अर्धा तास थांबावं लागलेलं आहे. इथून पूर्णा रेल्वे स्टेशन खूप जवळ आहे. अशा प्रकारची ही समोरून येणार असलेली तिरुपती ओखा एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातील 1 दिवस चालते. द्वारकेला जाण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे. नांदेड पूर्णा इथून आपल्याला जर द्वारकेला जायचं असेल तर या गाडीने आपण द्वारकेला जाऊ शकतो. अशा प्रकारची ही तिरुपती ओखा एक्सप्रेस. ओखा तिरुपती एक्सप्रेस. ओखा तिरुपती. आपण आता पूर्णा रेल्वे स्टेशनच्या आउटरला थांबलेलो आहोत आणि पलीकडती नांदेड बेंगलोर एक्सप्रेस त्या गाडीने आपल्याला लातूर रोडपर्यंत जायचं आहे. पण ती गाडी आता भेटेल का नाही ही मोठी आता शंका आहे. आपली गाडी इथंच थांबवलेली आहे आणि नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ही पुढे जात आहे. अजून एक रेल्वे पूर्णा रेल्वे स्टेशन येथून नांदेडकडे निघालेली आहे. या 2 रेल्वेच्या ह्याच्यामध्ये आपली गाडी येथे वेटिंगला थांबवलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता नांदेड बेंगलोर एक्सप्रेस भेटेल की नाही ही मोठी आता शंका निर्माण झालेली आहे. बघूयात आता. नांदेड बेंगलोर एक्सप्रेस तर आपली प्लॅटफॉर्मवर गेलेली आहे आणि आपली गाडी अजूनही आउटरलाच आहे. आता निघालेली आहे आपली गाडी. आता आपल्याला नांदेड बेंगलोर एक्सप्रेस भेटते की नाही हे पाहूयात. तर आपण आता पूर्णा रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत. पूर्णा हे महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. नांदेड विभागामध्ये पूर्णा जंक्शन हे अकोला, हिंगोली, वाशिम या मार्गाला जोडण्यासाठी पूर्णा जंक्शन हे महत्त्वाचं काम करतं. पूर्णा येथून आपण नांदेड, हैदराबाद, नागपूर या साईडला जाऊ शकतो. आपण इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना या साईडला आपण पुढे मनमाड, मुंबई साईडला जाऊ शकतो. आणि आपण आलेल्या मार्गावरून आपण हिंगोली, वाशिम, अकोला या मार्गे आपण उत्तर भारताला जोडले जाऊ शकतो. अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून पूर्णा जंक्शन हे मराठवाड्यातील खूप महत्त्वाचं असं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी सद्यस्थितीला 4 प्लॅटफॉर्म ॲक्टिव्ह आहेत. मोठं जंक्शन रेल्वे स्टेशन असूनही या ठिकाणी सुविधांचा खूप अभाव आहे. या ठिकाणी स्वच्छता असेल, इतरही काही व्यवस्था असतील त्या कमी प्रमाणात आहेत. जंक्शनच्या हिशोबाने या रेल्वे स्टेशनचा म्हणावा तसा अजून विकास झालेला आपल्याला दिसत नाही. पूर्वी पूर्णा रेल्वे स्टेशन येथून मीटरगेज रेल्वे चालायच्या. हैदराबाद, जयपूर मीटरगेजचा रेल्वे मार्ग या ठिकाणाहून जायचा आणि मीटरगेजच्या काळामध्ये पूर्णा जंक्शन हे खूप मोठं जंक्शन रेल्वे स्टेशन होतं. पूर्णा येथून आपल्याला नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ही भेटणार नाही, कारण ती प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर थांबलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत आपली गाडी जाणार आहे. त्यामुळे आपण हा भाग इथे संपवत आहोत. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.